नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एमस्प्रा व्हॅलिडेशन प्रोसेस पूर्णपणे समजून घेणार आहोत। जर आपण गटविकास अधिकारी किंवा पडताळणी समितीचे सदस्य असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम एमस्प्रा पोर्टलवर लॉग इन करायचे आहे। पोर्टल ॲड्रेस आहे msprad.gov.in। लॉग इन केल्यानंतर सर्वात आधी माय प्रोफाइलमध्ये जाऊन आपली माहिती भरायची आहे। विशेषतः मोबाईल नंबर योग्य भरावा, कारण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फायनल ऑथेंटिकेशनसाठी OTP याच नंबरवर येणार आहे। यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पासवर्ड चेंज। सुरक्षेच्या दृष्टीने जुना पासवर्ड बदलून नवीन सुरक्षित पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे। आता पोर्टलमध्ये अभियानाची मूळ प्रश्नावली टॅबवर क्लिक करा। आपल्याला फॉर्म स्क्रुटिनी दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे। येथे आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची यादी दिसेल। यामध्ये LGD कोड, ग्रामपंचायत नाव, तालुका आणि जिल्हा अशी माहिती दिसेल। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म 1 ते फॉर्म 8 असे 8 फॉर्म असतील। ज्या फॉर्मची पडताळणी करायची आहे त्या फॉर्मवर क्लिक करा। फॉर्म उघडल्यानंतर ग्रामपंचायतीने भरलेली माहिती दिसेल। ही माहिती आपण पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो, पण एडिट करू शकत नाही। त्याखाली गटविकास अधिकारी यांनी भरायचा व्हेरिफिकेशन फॉर्म असेल। येथे प्रत्यक्ष पडताळणी करून योग्य माहिती भरायची आहे। पडताळणी करताना संबंधित कागदपत्रे, रजिस्टर, फाइल्स किंवा ऑनलाईन पुरावे तपासणे आवश्यक आहे आणि शेरामध्ये आपण कोणत्या पुराव्याच्या आधारे पडताळणी केली ते नमूद करायचे आहे। जर ग्रामपंचायतीने चुकीची माहिती भरली असेल तर त्या संबंधित पुराव्यांचे फोटो किंवा झेरॉक्स घ्यावेत। जर कोणतेही पुरावे उपलब्ध नसतील तर ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधीकडून लेखी स्वरूपात त्याची नोंद घ्यावी। ज्या माहितीशी आपण पूर्णपणे सहमत असाल त्यासाठी अतिरिक्त झेरॉक्सची गरज नाही, पण जिओटॅग फोटो घेणे आवश्यक आहे, विशेषतः प्रत्यक्ष पाहणीच्या बाबतीत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्टलवरचे गुणांकन सिस्टम जनरेट करेल, म्हणून आपण फक्त योग्य आणि पडताळलेली माहितीच भरायची आहे। लक्षात ठेवा, पडताळणी प्रक्रिया फक्त ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारावरच ग्राह्य धरली जाईल। तर मित्रांनो, ही होती एमस्प्रा व्हॅलिडेशन प्रोसेसची संपूर्ण माहिती। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।